नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करता लागणारी महत्त्वाची कागदपत्रे। सोबतच जर एका घरात एकपेक्षा जास्त महिला असेल तर किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट कुठले कुठले तुम्हाला लागणार आहे, सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तो व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला, ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट असे सुद्धा म्हणतो। तर इन्कम सर्टिफिकेट हे कोणाच्या नावे असायला पाहिजे? जर महिला विवाहित असेल तर तिच्या पतीच्या नावे हे इन्कम सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि त्याचं नाव त्या इन्कम सर्टिफिकेट बेनिफिशियरी म्हणून तुमचं नाव सुद्धा असायला पाहिजे। जर महिला विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल अशा महिलांना त्यांच्या स्वतःच्या नावे इन्कम सर्टिफिकेट काढावे लागेल आणि हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तहसील ऑफिस मधून काढावे लागणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट आहेत राशन कार्ड। राशन कार्ड मध्ये तुमचं नाव असणे गरजेचं आहे। नवविवाहित महिलांचं नाव जे आहे ते राशन कार्ड मध्ये नसतं, अशा वेळेस या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही। तर जर तुमच्या राशन कार्ड मध्ये हे नाव नसेल तर ते अगोदर ॲड करावे लागणार आहे आणि त्यानंतर या योजनेकरता तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जर महिला विवाहित असेल तर त्या महिलांकरता मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट असणे गरजेचं आहे। त्यानंतर आहे महिलेच्या नावे एक बँक अकाउंट असणे गरजेचं आहे आणि त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, कारण डीबीटी मार्फत डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत त्या आधार कार्डच्या मार्फत ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटला डायरेक्टली पैसे जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे। तर तुमचं बँक अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असायला पाहिजे। आणि बऱ्याच वेळा काय होतं, आमच्याकडे तर बँक अकाउंट आहे आणि अकाउंट ओपन करतेवेळी आम्ही आधार कार्ड दिलेलं होतं असाच बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, परंतु आधार कार्ड बँक अकाउंट ओपन करतेवेळी आपण देत असतो, परंतु ते आपल्या NPCIच्या अकाउंटला लिंक होत नसते। तर NPCIच्या अकाउंटला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे की नाही आणि नसेल तर ते बँकमध्ये जाऊन तुम्ही एक अर्ज सादर करून ते बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक करू शकता। आणि जर तुमच्याकडे अकाउंट नसेल आणि नवीन खातं जर तुम्ही ओपन करत असाल तर तुम्ही हे खातं पोस्ट बँकेमध्ये ओपन करा, जेणेकरून तुमचं 24 तासाच्या आत तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या अकाउंटशी ओपन होईल आणि खातं सुद्धा 1 ते 2 दिवसात निघून जाईल। तर बँक अकाउंटला जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते देखील 10 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत की घरात जर एकापेक्षा जास्त महिला असेल तर त्यांना किती महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे डोमिसाइल सर्टिफिकेट, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र असे सुद्धा म्हणतो आणि यालाच रहिवासीचा पुरावा आपण देऊ शकतो। तर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि हे तहसील ऑफिसमधून तुम्हाला काढायचं आहे। आणि अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जर नावे TC असेल आणि त्यावर जर भारतीय लिहिलेलं असेल तर ते सुद्धा चालेल। आणि तुमच्याकडे तेही नसेल तर लाईट बिल म्हणून तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून तिथे देऊ शकता। अधिवास प्रमाणपत्र तुम्ही 1 ते 2 दिवसात तहसील ऑफिसमधून काढू शकता। तर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जर घरात एकापेक्षा जास्त महिला असेल तर किती महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल? जर मित्रांनो तुमच्या राशन कार्ड जे आहे ते एकच असेल आणि त्यावर एकपेक्षा जास्त महिलांचं नाव असेल तर घरातील फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। एक वेळा परत आपण 1 बाय 1 डॉक्युमेंट पाहणार आहोत की कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। तर याकरता सर्वात महिलाचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे, ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट असे म्हणतो। त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे आणि ज्या महिलेच्या नावे तुम्ही अर्ज सादर करत आहात त्या महिलेचे पासपोर्ट आकार साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे आणि एक हमीपत्र तुम्हाला फॉर्म भरतेवेळी लिहून द्यायचं आहे। ते तुम्हाला सेतू केंद्र किंवा जिथे तुम्ही फॉर्म भरत आहात तिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसा करायचा आणि सुरू झाल्यानंतर लगेच आपल्या चॅनलवरती त्याची अपडेट येऊन जाणार। तर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर मी तुमच्यासमोर पोहोचवू शकेल। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।